नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे। जे विद्यार्थी अभ्यासासोबतच खेळामध्ये देखील उत्कृष्ट आहेत त्यांच्यासाठी सरकारी नोकरीची एक मोठी संधी चालून आलेली आहे। प्रधान मुख्य आयकर आयुक्त पुणे म्हणजेच प्रिन्सिपल चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स पुणे यांच्या कार्यालयाकडून गुणवत्ताधारक खेळाडूंसाठी मेरिटरी स्पोर्ट्स पर्सन जे असतील त्यांच्यासाठी 2026-27 या वर्षासाठी भरतीची अधिसूचना काढण्यात आलेली आहे। आपण या भरतीबद्दल पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा। तसेच तुम्हाला जर ऑफिशियल PDF डॉक्युमेंट किंवा सर्क्युलर मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप आहे, जॉईन करा, तिथं मिळून जाईल। किंवा डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला क्लिक करून तुम्ही ही माहिती एकदम सोप्या भाषेत वाचून तुम्ही तिथूनही पोस्टसाठी अप्लाय करू शकता। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो याबद्दल मी 3 दिवसाखाली व्हिडिओ क्रिएट केलेला आहे ऑलरेडी, पण त्यावेळेस नोटिफिकेशन आलतं। आज याची पूर्ण ॲड जे आहे आपल्या समोर आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट केली होती की सर हा खेळ आहे का किंवा सर याच्याबद्दल अजून सांगा, तर फायनली आज याची पूर्ण ॲड जी आहे ती आलेली आहे। सर्वप्रथम आपण पदांची माहिती आणि जागा पाहूया। तर लक्ष देऊ नका, एकूण 85 पदांसाठी ही भरती होणार आहे, ज्यामध्ये स्टेनोग्राफर ग्रेड 2, टॅक्स असिस्टंट आणि मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजे MTS या जागांचा जो आहे तो समावेश असणार आहे। स्टेनोग्राफर 2 बद्दल पाहिलं तर बघा 6 जागा आहेत, टॅक्स असिस्टंटच्या 40 जागा आहेत आणि मल्टीटास्किंग स्टाफच्या 39 जागा आहेत। यांचा जो पगार स्तर आहे तो लेवल 1 पासून लेवल 4 पर्यंतचा आहे। जसा स्टेनोग्राफर ग्रेड 2 आणि टॅक्स असिस्टंटचा लेवल 4चा आहे, मल्टीटास्किंग स्टाफचा लेवल 1चा आहे। आता हा लेवल काय असतात किंवा पगार किती असतो मला कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता, मी तुम्हाला तिथं पदानुसार पगार सांगेन। दुसरा आहे इम्पॉर्टंट डेट्स। मित्रांनो, तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत, नीट लिहून ठेवा किंवा लक्ष देऊ नका। ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख आजचीच आहे 15 ऑगस्ट 2026 आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 15 सप्टेंबर 2026। करेक्ट तुम्हाला 1 महिना दिला जाईल, ह्या 1 महिन्याच्या आत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे। आता आपण शैक्षणिक पात्रता पाहूया। तर बघा शैक्षणिक पात्रता काय काय लागणार आहेत हे लक्षात ठेवा। स्टेनोग्राफर ग्रेड 2 या पदासाठी तुम्ही मान्यताप्राप्त बोर्डामधून 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, म्हणजे फक्त 12th पास असायला पाहिजेत। टॅक्स असिस्टंट या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। बघा स्टेनोग्राफरसाठी 12वी पास असेल चालतंय, पण टॅक्स असिस्टंटसाठी तुमच्याकडे डिग्री कंप्लीट झालेली असणं गरजेचं आहे। जर तुम्ही BA केलेला असेल किंवा तुम्ही BSc केलेला असेल, इंजिनिअरिंग केलेलं असेल, मेडिकल कोर्समधली एखादी डिग्री केलेली असेल तरी चालतं, कोणत्याही स्ट्रीमची डिग्री चालते, पण डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे। आणि सगळ्यात सोपं जे क्वालिफिकेशन आहे ते आहे मल्टीटास्किंग स्टाफसाठी म्हणजे MTS साठी मान्यताप्राप्त बोर्डामधून 10वी पास असणे गरजेचं आहे। म्हणजे एक पद आहे 10वी साठी, एक 12वी आणि एक ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर। तर अशा प्रकारे तुम्ही जे काही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असेल तर ग्रॅज्युएशनसाठी किंवा कोणत्याही पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। मिनिमम तुमची आत्ताही 10वी झालेली असेल तरी तुम्ही MTS साठी जे आहे अप्लाय करू शकता। वयोमर्यादा काय आहे तर बघा 1 जानेवारी 2026 रोजी तुमचे वय जे आहे ते कंप्लीट असणं गरजेचं आहे। स्टेनोग्राफर आणि टॅक्स असिस्टंटसाठी तुमचं वय 18 ते 27 वर्ष असावं आणि MTS साठी 18 ते 25 वर्ष वयोमर्यादा आहे। म्हणजे MTS साठी फक्त 25 पर्यंत आहे आणि स्टेनोग्राफर आणि टॅक्ससाठी 27 पर्यंत आहे, मिनिमम 18 आहे। तर तुम्ही ह्या एज लिमिटच्या आतमध्ये जर येत असताल तर तुम्ही याच्यासाठी पात्र आहात। सरकारी नियमानुसार खेळाडूंना वयोमर्यादेत 5 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे, तर SC ST उमेदवारांसाठी ही सूट 10 वर्षाची आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। आता सगळ्यात महत्त्वाचं स्पोर्ट्स एलिजिबिलिटी म्हणजे खेळाची पात्रता पाहूया। तर बघा या भरतीसाठी एकूण 17 विविध खेळांमधील खेळाडू अर्ज करू शकतात। 17 खेळ याच्यामध्ये आहेत, कोणकोणते नीट लक्ष देऊ नका। यामध्ये ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, क्रिकेट, कबड्डी, हॉकी, स्विमिंग, व्हॉलीबॉल आणि कुस्ती यांसारख्या खेळांचा समावेश आहे। पण लक्षात ठेवा केवळ खेळून चालणार नाही, तर तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा आंतरविद्यापीठ म्हणजे इंटर युनिव्हर्सिटी किंवा शालेय स्तरावरील खेळाचे अधिकृत प्रमाणपत्र फॉर्म 1 ते 5 पैकी असणं गरजेचं आहे। म्हणजे अधिकृत तुमच्याकडे सर्टिफिकेट याचे असले पाहिजेत। आता जर तुम्ही या सगळ्या पात्रता पूर्ण करत आहात
किंवा तुमच्याकडे डॉक्युमेंट्स बी आहेत, खेळ पण तुमचा आहे, तुमच्याकडं समजा नॅशनल आहे, राज्यस्तरीय आहे, तुम्ही तुमची 12वी किंवा ग्रॅज्युएशन बी कंप्लीट झालेलं आहे, तर अर्ज कसा करायचा? तर बघा, अर्ज कसा करायचा, तर अर्जाची फी सगळ्यात पहिले जर आहे पाहिली तर ती 200 रुपये आहे आणि ही ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे. अर्ज तुम्हाला आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जाची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकमध्ये देईल. तिथं जर नाही सापडली तर व्हॉट्सॲप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, दोन्हीपैकी एक कोणताही, तिथं मिळून जाईल. तुम्हाला लिंक दिलेली असेल तिथून तुम्ही अप्लाय करू शकता. अर्ज करताना तुम्हाला तुमचे वयाचा पुरावा, आधार कार्डची प्रत, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे खेळाचे प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. हे सगळं अपलोड केल्यानंतरच तुमचा अर्ज जो आहे तो व्हॅलिड मानला जाईल. तर मित्रांनो, जर तुम्ही या सर्व अटी पूर्ण करत असाल तर ही संधी अजिबात सोडू नका. आजच या भरतीची पूर्ण PDF वाचा आणि 15 सप्टेंबरपूर्वी आपला अर्ज नक्की दाखल करा. बाकी तुम्हाला अधिक इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर PDF मार्फत वाचू शकता, जे मी ऑलरेडी डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकमध्ये किंवा व्हॉट्सॲप टेलिग्राम ग्रुपवरती शेअर केलेले आहे, तिथं जाऊन पाहू शकता. आणि जर तुम्हाला समजत नाही आहे तर मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या खेळाडू मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या संधीचा फायदा घेता येईल. आणि अशाच अचूक आणि नवीन करिअर अपडेटसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.